एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. एक हा देखील अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी नक्कीच फेकला जातो. नवजोत गावकरचा विचार केला तर नवीन बॉलवर लेदर क्रिकेटमध्ये देखील नवीन बॉलवर टाकण्याची त्या ठिकाणी नक्कीच संधी मिळत असते आणि त्या संधीचं मात्र सोनं करत असतात. आता मात्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्या ठिकाणी नवीन बॉलवर टाकण्याची संधी मिळाली आणि अद्याप तरी संधीचं सोनं केलेलं पाहायला मिळतं. बॉल या ठिकाणी फटका फसलाय. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळतोय. लाजवाब टेक फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. गुरुनाथ इज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपल्या संघासाठी मात्र काहीसं योगदान देऊ शकले नाहीत आणि नक्कीच माघारी परतावं लागतं. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी त्या ठिकाणी नक्कीच टाकण्यात आली होती. नवजोत गावकर या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील नक्कीच पाहायला मिळेल. स्वप्नीलचा जर आपण विचार केला तर अप्रतिम खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये दमखम आहे आणि तो दमखम मात्र या ठिकाणी नक्कीच चार चेंडूंचा खेळ झालाय आणि चार चेंडूमध्ये एक जाव या ठिकाणी अद्याप तरी खर्च केले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी नक्कीच केली जाते जर आपण विचार केला तर. आणि स्वप्नील या ठिकाणी नक्कीच स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका त्याच दिशेने खेळून काढलाय. कव्हरच्या बाजूनी मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. फटक्यामध्ये जोर आणि बॅटिंग मध्ये दम. या ठिकाणी नक्कीच स्वप्नीलची ओळख या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सिद्ध केली आहे. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर साठी देखील एक महत्वाची सूचना असेल, जेव्हा चेंडू रस्त्यावरती जाईल तेव्हा नक्कीच गाड्या या ठिकाणी वेगाने येतात. तर येतच जात असताना नक्कीच या गाड्यांचा देखील अंदाज घ्या आणि त्या प्रकारेच चेंडूच्या मागे धावा, ही नम्रतेची विनंती असेल. हा देखील चांगला फटका त्याच दिशेमध्ये खेळून काढलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू मात्र जात असताना क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थांबेल त्या ठिकाणी आणि नक्कीच त्या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी एक वेळेला जातील. डायरेक्ट हिट फलंदाजाला माघारी परतावा त्या ठिकाणी केला जातोय का नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. आणि पळून 4 धावा या ठिकाणी नक्कीच काढल्या. जरा ते आपण विचार केला तर बॅटीने 4 धावा आल्या नसल्या तरी पळून 4 धावा काढत असताना नक्कीच 9 धावा फलकावरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 9 धावा आणि 1 विकेट बाद. डायरेक्ट हिट. नवजोत गावकर मॅच मध्ये इलेक्ट्रिफाइंग मुवमेंट क्रिएट करत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. कॅच त्या ठिकाणी सर्वांनी ओरडलं होतं पण मात्र त्या ठिकाणी रनआउटची संधी होती ते मात्र मग त्यांनी जाणलं आणि डायरेक्ट हिट फलंदाजाला माघारी परतावं लागते. महत्वाची विकेट या ठिकाणी नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली जात्या
रणदीप जर आपण विचार केला चंद्रकांत मोठे फटके लगावू शकतात आणि चांगली बॅटिंग मागच्या सीझन मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं, पण या सीझन मध्ये अद्याप पहिल्या मॅच मध्ये एवढी चांगली कामगिरी अद्याप पार पाडलेली नाहीये. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणीही नसेल त्या ठिकाणी 4 धावांची मोहर मात्र चेंडूवर लावलीच होती, कारण अमित गिरीचा हे षटकाचा जर आपण विचार केला मात्र नक्कीच 2 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्या. हा चेंडू फारच खराब बॉडी लाईनचा चेंडू फुलटॉस होता आणि इझी पिकिंग मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची जर तुम्ही कामगिरी केलात गोलंदाजीमध्ये तर कुठेतरी नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो. सरळ फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत. हरीशला आपण पाहिलं बॅटिंग मध्ये देखील त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणारच आहोत. चांगला खेळाडू आहे आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर नामदेव या ठिकाणी नक्कीच फलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतो. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय, सिंगल टॅप अँड रन. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. अमित गिरीचा आपण विचार करतोय, चांगला कमबॅक केला जातो. 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करून उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकामधील शिल्लक असेल. 15 धावा धावफलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका लाजवाब आहे, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू मात्र काही थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4. चौकार. लाजवाब बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच अमित गिरीच्या विरोधामध्ये चढवलेला हा हल्ला असेल. 2 चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये. रिव्हर्स फटका, गॅप शॉट सिलेक्शन. हा चेंडू देखील थांबत नाहीये, चेंडू होतोय फरार. धावा मिळत आहे तब्बल 4. 4 आणि 4. चौकार. षटक या ठिकाणी नक्कीच समाप्त होईल. 14 धावा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात या षटकामध्ये आणि धावफलकाचा जर आपण एकंदरीत विचार केला तर 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 23 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वप्नील अलग दिगरपेठ चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत हरीश. चांगली थ्रो फेकी त्या ठिकाणी अप टू दी मार्क असेल, पण नक्कीच थोडासा चांगले रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पण 25 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू. श्यामचा जर आपण विचार केला तर अत्यंत चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि बॉलिंगमध्ये देखील तेवढाच दमखम आहे जेवढा बॅटिंगमध्ये, आणि आता तत्पूर्वी बॉलिंगमध्ये जो दमखम दाखवतो, चांगली लाईन लेंथ आणि वेगाचा जर आपण विचार केला तर वेग देखील एक एक्स फॅक्टर ठरू शकतो श्यामच्या गोलंदाजीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सक्षमला आपण पाहिलं त्या ठिकाणी.
एक धाव मात्र मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही नाही आहे. चांगली अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पॅट्रॉइट संघर्षा बाजूनी आहे. श्यामच्या माध्यमातून नक्कीच फेकली जाते. कारण आता इथून पुढे जर आपण विचार करतोय जसं जसं एक एक ओव्हर होत जातील तसं तसं मात्र मोठ्या फटक्यांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. जी आपल्याला गरज सुरुवातीला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. थोडंसं स्लो इनिंग बिल्डअप करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच पॉवर प्ले संपल्यानंतर पाहायला मिळत असतं. पण काय लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला घेऊन काढले आणि त्याच्यापेक्षा लाजवाब क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी प्रेक्षक जे आहेत 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. कॅमेरामॅनचं चांगली कामगिरी त्या ठिकाणी नक्कीच कौतुकास्पद कामगिरी त्या ठिकाणी कॅमेरामॅन देखील सांगत असताना त्याकडे 4 धावा. कारण तो जो होता तो मात्र नक्कीच 4च्या दिशेने मात्र गेला. 4 धावांची नोंद त्या ठिकाणी होत्या. लाजवाब अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी. श्यामच्या गोलंदाजीचा विचार करावा लागेल. कारण श्यामची ती 2 षटकं असतील ना ती मात्र मॅचचं कुठेतरी या ठिकाणी चित्र बदलवण्याची ताकद त्या 2 षटकांमध्ये आहे. 30 धावा दफलकावरती झाल्यात. उर्वरित शेवटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी मार्गस्थ असेल. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नवज्योत गावकरला आपण पाहिलं एक चांगला डायरेक्ट हिट त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. षटक क्रमांक या ठिकाणी नक्कीच 3रं समाप्त होईल. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 31. ओव्हर झाले. 1 मिनिट. चला आपण एकदा काउंट करू. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्याच्यानंतर एक डॉट. त्याच्यानंतर एक धाव आली. त्याच्यानंतर 4. त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर आताचा एक सिंगल. 6 धावा माफ करा 8 धावा आणि 6 चेंडू समाप्त झालेत. परफॉर्मन्स ओव्हर होती आणि 5 धावा नक्कीच निश्चितपणे या ठिकाणी मायनस होतील याची नोंद घ्यायची. सव्वीस धावा. 5 धावा मायनस होतील. 31 धावा होत्या. 5 धावा मायनस होतील. साईराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी पल्ली स्कूप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुपला दाखवायचा होता पण मात्र नक्कीच त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पल्लू स्कूप तर अद्याप चांगली गोलंदाजी 2 चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली जात्या. वेग तेवढा नाहीये आणि तो तुम्हाला क्रिएट करावा लागेल. जर बॅटिंग मध्ये दमखम असेल तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील कारण इथून पुढे स्लॉग ओव्हरला नक्कीच निश्चितपणे या षटकानंतर सुरुवात होईल. स्वप्नीलला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 27 धावा दफलकावरती माय परफॉर्मन्स ओव्हर मध्ये सरळ फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. थोडस मित्र सांभाळून रस्ता क्रॉस करत असताना चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती नक्कीच 31 धावांची नोंद होत असते. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत एफर्ट्स करावे लागतील. हा देखील चेंडू सीमारेषा पार जातोय. अजून 4 धावा ऍड होतील.
धावफलकावरती मात्र या ठिकाणी 35 धावांची नोंद. आता मात्र साईराजला विचार करण्याची गरज त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते, कारण स्वप्नील गायकवाडचा विचार केला तर मी म्हटलं दमकम आहे बॅटिंग मध्ये आणि तो दमकम दाखवत असताना लाजवाब स्ट्रोक मेकिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक 4 धावांसाठी नक्कीच त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 35 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. हा देखील रिव्हर्सचा फटका चांगला खेळण्यात आला होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि जर आपण विचार केला तर मात्र नक्कीच निश्चितपणे घुटना टेक और तमाशा देख, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, धावा मिळते तब्बल 6. हा येतोय इवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 7 धावांसाठी. स्वप्नील या ठिकाणी नक्कीच आपला स्वप्नांचं घर सजवत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. अजून एक 6 धावांची नोंद या ठिकाणी 14 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, न्यू बॉल उपलब्ध करून नक्कीच या ठिकाणी हा देखील लाजवाब स्ट्रोक, हा देखील चेंडू थांबणार नाहीये. स्वप्नील या ठिकाणी त्याच्या बॅट मधून तोफेचा गोळा बाहेर पडत असताना नक्कीच पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार या ठिकाणी नक्कीच खेळला जातोय. श्यामचा या ठिकाणी नक्कीच समाचार घेत असताना पहिल्या 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती 7, दुसऱ्या चेंडूवरती 4, 2 चेंडूमध्ये तब्बल 15 चेंडू आणि 45 धावांची वैयक्तिक खेळी नक्कीच या ठिकाणी साकार केली आहे स्वप्नीलच्या बॅटमधून. स्वप्नील गायकवाड या ठिकाणी नक्कीच लाजवाब बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. हा चांगला चेंडू होता, हा लाजवाब चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आतमध्ये वळण घेत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय.
सक्षमच्या हातामधून मात्र झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतं त्या ठिकाणी. इझी पिकिंग्स आणि या लेवलला या स्टेजला तुम्हाला अशी झेल ड्रॉप करून चालणार नाहीये. सरळ फटका घेऊन काढलाय क्षेत्ररक्षकाच्या आवागेच्या बाहेर आणि या ठिकाणी स्वप्नीलला बघून मात्र या ठिकाणी नामदेव देखील चौकारांची भाषा बोलली जाते कारण 4 धावा त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावा फलकावरती. पहिला चेंडू आणि या सीझनची या ठिकाणी पहिली 50 स्वप्नीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. काय लाजवाब टाळ्या झाल्या पाहिजे स्वप्नील गायकवाड साठी कारण लाजवाब बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक चांगली 50 आणि ही 50 मात्र फक्त 50 नाही तर मॅचचं टर्निंग पॉइंट या ठिकाणी ठरते कारण धावफलकावरती धावा झाल्यात 62 आणि त्याच्यामधून नक्कीच 53 धावा त्या ठिकाणी मात्र 65 धावा झाल्यात आणि त्याच्यामधून 53 धावा स्वप्नील गायकवाडच्या बॅटमधून आल्यात. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स स्वप्नील गायकवाडच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकता स्वप्नील गायकवाडला हा देखील लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक लाजवाब श्यामला आपण पाहिलं एकदम कोपऱ्यामध्ये चेंडू होता आणि तो अप्रतिमरित्या अडवण्यात आला. कौतुक करावं लागेल श्यामचं देखील. मे बी कोणी बघितलं नसेल पण लाजवाब त्या ठिकाणी सेव्ह केला चेंडूला. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील आपल्या संघासाठी. 4 धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्यात. हा चांगला चेंडू विजयच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. विजय वाल्मिकी नक्कीच इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत असतील. 2 चेंडूमध्ये 9 धावा त्याच्या माध्यमातून खर्च नक्कीच करण्यात आल्यात आणि इथून पुढे 4 जे चेंडू आहेत ते फार महत्वाचे असतील. त्या 4 चेंडूंमधून हा मात्र पहिला चेंडू. बॅटची गडा लागली आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का? एक जाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र थोडी बॉडी एक्झॉस्ट होईल कारण जेव्हा आपण पाहतो जेव्हा कुठचाही खेळाडू 56 धावांबरोबर जी लागलेली ताकद असते कारण आपण सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर फिटनेस लेवल तेवढी मॅनेज करणं डिफिकल्ट असतं. दोन धावा त्या ठिकाणी नक्कीच रनआउटची फारच संधी होती त्या ठिकाणी पण रनआउट करता आला नाहीये. 70 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा या ठिकाणी नक्कीच मोठा टप्पा पार पाडला. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी जर सुरुवात तर या षटकाची लाजवाब झाली होती. सुरुवातीचा जर आपण विचार केला तर 7 धावा पहिल्याच एकही चेंडू झाला नव्हता तेव्हा 7 धावा होते पण तदनंतर जो कमबॅक मात्र विजय वाल्मिकीच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळत होतं ते वाखाणण्याजोगं आहे कारण बाकीच्या जणांचा विचार केला 5 चेंडूचा 5च धावा त्यांनी खर्च केल्यात.
खोलवर टप्प्याचा चेंडू हा देखील अलॉंग दी कार्पेट दुसरा धावायचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचा चेंडू आहे आणि धावचीच्या स्वरूपामध्ये माझ्या मते नक्कीच आपली विकेट बहाल करतील शेवटच्या चेंडूवरती. आणि नक्कीच स्वप्नील गायकवाड या ठिकाणी नक्कीच माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सत्र या ठिकाणी नक्कीच समाप्त होईल. नक्कीच स्वप्नील गायकवाडसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. लाजवाब बॅटिंग त्याच्या माध्यमातून 22 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून नक्कीच साकार केली आहे वक्रतुंड संघासाठी. मागच्या मॅचचा जर आपण विचार केला तर 72 धावांचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये देखील आपण विचार करतो तर 72 धावांचंच टार्गेट आहे. 71 धावा झाल्यात आणि कुठेतरी 70-72च्या दिशेने मात्र जर प्रथम फलंदाजी करत असताना जर आपला संघ कुठेतरी स्कोर करतोय तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये देखील तेवढाच दमखम दाखवावा लागेल. गोलंदाजीचा विचार केला नक्कीच वक्रतुंड संघाच्या माध्यमातून तर झुबेर, मयूर, अंकित इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील.
असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वरती गोलंदाज राहुल तयार. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांच्या बाजूने आणि संदीप आणि संजयची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा देखील वाईटचा इशारा. परत एकदा वाईडचा इशारा आला. सलग 3 वाईड त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. टॉस केला जातो. नक्कीच नेते 11 या संघाने टॉस जिंकून नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय केला आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ फलंदाजीसाठी. बच्ची गडा लागले. एक धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट. फार वेळ घेतला माझ्यामध्ये नेम लावण्यामध्ये जास्त वेळ गेला त्या ठिकाणी आणि फिल्डर मात्र सेफ इन द प्रॉपिंग क्रीज आपल्याला पाहायला मिळतील. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या आवाकाबाच्या बाहेर चेंडू मात्र निघून जाईल. एकच धाव त्या ठिकाणी बॅटची गडा लागल्या. एक विनंती असेल वक्रतुंड या संघाला की स्वप्नील ज्याने बॅटिंग केली आहे तो फिल्डर मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. कारण जर त्याच्या बदली तुम्ही एक फिल्डर घेतलाय तो कृपया करून सांगितलेला नाहीये अद्याप. कुठचा फिल्डर तुम्ही ऍड केलाय किंवा कुठचा फिल्डरला बसवलंय ते अगोदर सांगणं गरजेचं असतं. वक्रतुंड संघासाठी एक महत्वाची बात असेल. कुठचा सबस्टिट्यूट खेळाडू घेतलाय 2 षटकांसाठी किंवा काही दुखापत झाली आहे किंवा एक्झॉस्ट झाली आहे बॉडी ते सांगणं गरजेचं असतं ॲटलिस्ट पंचांना देखील.
नोचा इशारा आलाय पंचाच्या बाजूनी, कारण फारच 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी फारच उंची होती चेंडूवरती आणि 4 धावा त्या ठिकाणी नक्कीच एकविडण्यात आलं. सहा धावा लाजवाब बॅटिंग फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिट वरती फ्रीबी 6 धावांसाठी षटकार आला. लाजवाब बॅटिंग स्वतःच्या मुवमेंटला शेवटच्या मुवमेंटला स्वतःची बॉडी शिफ्ट केली, टप्पा पाहिला, जागा बनवली आणि मात्र 6 धावांसाठी या षटकाराच्या दिशेने मात्र चेंडूला पाठवण्यात आलं. स्ट्रोक कव्हरच्या बाजूने चेंडू जातोय सीमारेषा पार, अजून एक 4 धावा या ठिकाणी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या त्या म्हणजे 24 धावा. फटका फसलाय, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. असं वाटत होतं की फटका फसलाय, पण मात्र जी हवेने गती मात्र प्रोव्हाइड केली, ताकद पण देखील तेवढीच लागली होती. पण बराच काळ चेंडू हवेमध्ये असल्यामुळे कुठेतरी झेल घेण्याची संधी त्या ठिकाणी वाटत होती, पण नक्कीच त्या ठिकाणी कॉम्बॉक्स जवळ 6 धावांसाठी या ठिकाणी नोंद होत असताना पाहायला मिळत्या की मोठं वाटणारे टार्गेट या ठिकाणी फारसं छोटं करून टाकलं या दोघांच्या बॅटिंगनी. डबल एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि संजयची जोडी. हा देखील लाजवाब फटका, जे कोणाला शक्य नाही ती आमची जोडी करू शकते याचं पुरेपूर उदाहरण. 36 धावफलकावरती अवघ्या फक्त आणि फक्त 9 चेंडूंचा खेळ झाला आणि धावफलकावरती 36 धावांची नोंद या ठिकाणी होत असताना नक्कीच पाहायला मिळते.
नक्कीच एक विनंती असेल 2 मिनिटं मॅच थांबायचे. संडेचे जे प्लेयर्स आहेत ना ते संडेलाच खेळतील, सॅटर्डेचे प्लेयर्स आहेत ते सॅटर्डेला खेळतील. इफ संडेच्या प्लेयरला जर खेळायचं असेल तर ते फक्त 30 यार्ड क्षेत्रामध्येच फिल्डिंग करू शकतात, हीच नोंद घ्या. सबस्टिट्यूट म्हणून जर फिल्डिंग करायची असेल तरच करू शकतात. प्लेयर अवेलेबल नसेल तर. अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नक्कीच नक्कीच टेक त्या ठिकाणी नक्कीच दोनच हवा असतील. फुलटॉस आणि फुल टोल षटकार या ठिकाणी मात्र नक्कीच संदीपच्या बॅट मधून. 9 चेंडूमध्ये 25 धावा तर दुसऱ्या बाजूला संजय 4 चेंडूमध्ये 15 धावा. काय बॅटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी, विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी मात्र करत असताना असं वाटतं की 70 नाही तर 30 ते 40 धावांचा पाठलाग कुठेतरी केला जातो, असा माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये उतरलेले हे दोन खेळाडू. दोन्ही राईटी आहेत, पण मात्र जी IPL मध्ये आपल्याला सुरुवात शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळते गुजरात टायटन साठी, तशी सुरुवात मात्र पॅट्राइट संघासाठी संजय आणि संदीपने दिली आहे. 44 फलकावरती बिनबाद 44, 2 षटकांमध्ये तब्बल 22च्या सरासरीने या धावा कुठल्या जात आहेत. आता 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. एक मोठं टोटल, एक डोंगर कुठेतरी वाटत होता टोटलचा, तो मात्र डोंगर नाही तर 3 माळ्याची इमारत बनवून टाकली आहे. आणि नक्कीच 4 चेंडूमध्ये 4 षटकांमध्ये 26 धावा आता इथून पुढे बनवायच्या असतील. ही ओव्हर मात्र निर्णायक ठरू शकते, कारण परफॉर्मन्स ओव्हर आहे. 15 धावा जर बनवल्या तर मात्र 5 धावा प्लस होतील, पण 15 धावा मात्र बनवू शकले नाही तर मात्र 5 धावा मायनस. मग त्याच्यानंतर जर एखाद दुसरी विकेट कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली तर टर्निंग पॉइंट नाही तर नक्कीच ठरू शकतो. काय लाजवाब गोलंदाजी म्हटलं परफॉर्मन्स ओव्हर आहे, आणि या परफॉर्मन्स ओव्हर मध्ये जर तुम्ही परफॉर्म केलं नाहीत तर कुठेतरी सामन्याला अजूनही ट्विस्ट बाकी आहे. कारण सतत हाणामारी करत असताना कुठेतरी एक गोलंदाज मध्ये येतो आणि नक्कीच चमकतो. आणि ते चंद्रकांत या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. 2 डॉट आले, त्याच्यानंतर मोठा फटका खेळायचा होता. संजयच्या बॅटमधून नक्कीच चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. विस्फोटक सुरुवात आपल्या संघासाठी नक्कीच निश्चितपणे दिली आहे. प्रमोद पवारला डबल पी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स ओव्हर आहे आणि या परफॉर्मन्स ओव्हर मध्ये जर
अजून चांगले चेंडू फेकण्यात आले इथून पुढे तर मात्र कुठेतरी एक सामन्याला कलाटणी देण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. समीकरण आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं या सामन्यानंतर, या षटकानंतर. येस, वाईटचा इशारा आला. एकदा मात्र नक्कीच ऍड होईल निश्चितपणे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आला. परफॉर्मन्स ओव्हर आहे आणि परफॉर्मन्स ओव्हरमध्ये 15 धावा बनायचे. माइंडसेट थोडासा चेंज करावा लागेल कारण 46 धावा अफुलकावरती झाल्यात. इथून पुढे जर 5 धावा मायनस झाल्या 'षटक समाप्त होईल आणि माय परफॉर्मन्स ओव्हरमध्ये नक्कीच 5 धावाच काढल्या. त्याच्यामुळे एकही धाव 5 धावा मायनस होतील. म्हणजे या षटकामध्ये आपण असं म्हणू शकतो की एकही धाव आलेली नाहीये आणि नक्कीच 5 धावा मायनस होईल. रिवाइज टार्गेट पुन्हा एकदा सेट होईल. रिवाइज टोटल देखील एक सेट होईल. अठरा चेंडू आणि 26 धावांची गरज असेल इथून पुढे. अजूनही टार्गेट आवागेच्या बाहेर नाही अद्याप आपण जर विचार केला तर. लाचो बापटेक चंद्रकांत त्या ठिकाणी नक्कीच मॅग्निफिसंट झेल घेत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. तेवढं कव्हर केलं आणि म्हटलं एक विकेट जर आला, एक सेट फलंदाज जेव्हा बाद होतो तेव्हा दुसरा सेट फलंदाज आणि बाद झाला. त्याच्यानंतर मात्र मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट बाकी आहे.
खुल्या टप्प्याचा चेंडू लाजवाब गोलंदाजी चांगला कमबॅक त्या ठिकाणी केला जातोय. नामदेवला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट, त्याच्यानंतर एक वाईड जरूर आला, पण त्याच्यानंतर मात्र अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. मॅच ऑन झाली आहे. माय परफॉर्मन्स ओव्हर किती महत्वाची ठरू शकते या सामन्यामध्ये येणारी वेळच सांगेल, कारण माय परफॉर्मन्स जिथे कॅपिटलाइज करायचं होतं तिथे मात्र सेन्सिबल क्रिकेट कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये धावा येण्यासाठी जिद्दजहद केली असती, आता कुठेतरी टार्गेट थोडंसं हलकं होत असताना पाहायला मिळतं. 15 चेंडूचा खेळ राहिलाय, 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा देखील डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर बिल्डअप करण्याचं काम या ठिकाणी पॅट्रिक संघाच्या वरती करेल. वक्रतुंड संघ या ठिकाणी मात्र प्रत्येक डॉट चेंडू वरती एक चेहऱ्यावर हास्य वाढत जाईल. 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मॅच ऑन झाली आहे. जिथे कुठेतरी वाटत होतं दोन षटकांमध्ये 44 धावा होत्या, आता परत एकदा फटका हवेमध्ये. झेल सुटलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल घ्यायचा होता, पण मात्र त्या ठिकाणी झेल घेता आलेला नाही. विकेट पेक्षा आता डॉट चेंडू करणं महत्वाचं. एक एक धावेचं महत्व जेव्हा समजेल तेव्हा मात्र या मॅच मध्ये अजून जान फुगली जाईल प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. वक्रतुंड संघ इज नाउ ऑन अ रोलर कोस्टर. संघाच्या बाजूनी सामना झुकत असताना आपल्याला पाहायला मिळतो, तर कधी त्या संघाच्या बाजूनी एका बाजूला वक्रतुंड येतं, दुसऱ्या बाजूला पॅट्रिक संघाची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना नामदेव गोलंदाजी ट्रॅकवरती यार. फटका चांगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुणी नाही आहे. येथील तोपर्यंत मात्र निश्चितपणे चंद्रकांत. लाजवाब त्या ठिकाणी फिल्डिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 3 धावा त्या ठिकाणी नक्कीच एकवटल्या जातील. आपल्या संघासाठी एक धाव तर निश्चितपणे वाचवली. मतलब एका धावेसाठी केलेली मेहनत मैदानाच्या आतमध्ये जेव्हा रंगाला येईल तेव्हा मात्र नक्कीच निश्चितपणे त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि आता इथून पुढे 21 धावांची गरज. गोलंदाजीची कमान कोणाच्या खांद्यावरती सोपवतील हे पाहणं नक्कीच तितकंच गरजेचं असेल. एका बाजूला प्रमोद तर एका बाजूला आपल्याला श्याम पाहायला मिळतं. संदेश परब इन ऍक्शन मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील का, की षटक कोण हाताळेल, नक्कीच हे पाहणं तितकं गरजेचं असेल. संदेश परब गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती प्रमोद पवार. डबल बी. फुलटा शेंडू कार्पेट काढला. क्षेत्ररक्षक आहेत मयूरला पाहायला 2 धाव्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला गेलाय. 2 धावा एकवटला जातील. समीकरण बदलेल. प्रत्येक चेंडूवरती थोडीशी हालचाल स्कोअरबोर्ड वरती नक्कीच पाहायला मिळेल. आताची जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकणं महत्वाचं आहे जर आता पेपर विचार करतोय तर. बॉल
नोचा इशारा आला. हिट असेल. ही फ्री हिट कशा प्रकारे जाते हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं. हा जो कॉल आहे संदेशचा गोलंदाजी देण्याचा तो कुठेतरी ह्याच्यावरती या चेंडूवरती किती निर्णायक ठरतोय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण संदेश परबला गोलंदाजीसाठी धावा रोखण्यासाठी सांगितलं होतं, पण इथे मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतं. संदेश परबसाठी देखील महत्वाचा चेंडू आहे आणि या मॅचचा देखील पूर्णपणे महत्वाचा. एखाद मोठा फटका जर इथे आला ना तर सामन्याला नक्कीच कलाटणी देण्याचं काम करेल. नक्कीच प्रयत्न तर तोच होता. क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. 2च धावा त्या ठिकाणी मिळतील. जर अद्याप आपण संदेशचा विचार केला तर आल्यापासून 3 चेंडू त्यांनी फेकले लिगल डिलिव्हरीज, सॉरी 2 चेंडू लिगल डिलिव्हरीज आणि 3 चेंडू टोटल फेकले आहेत. तर 3 चेंडू जर आपण विचार केला तर एकही चेंडू अद्याप टप्प्यावर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू फुलटॉस फेकण्यात आलेत. हा चेंडू टप्प्यावर पडण्यात आला. अप्रतिम अप्रतिम लाजवाब. स्वप्नीलला पाहिलं त्या ठिकाणी लाजवाब क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच एनर्जेटिक मुवमेंट त्या ठिकाणी. बॉल पळत होता बाउंड्रीच्या दिशेने, मात्र त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. वाईडचा इशारा आलाय. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये. नक्कीच हे क्रीडांगणाचं आहे की इथे प्रेक्षकांची मात्र कधीच आपल्याला कमी होत नाही. जसा वेळ मिळेल तसे क्रिकेटचे रसिक, क्रिकेटचे प्रेमी या ठिकाणी वेळ काढून नक्कीच 1-2 मॅच असतील वेळात वेळ काढून नक्कीच पाहायला येत असतात प्रत्येक शनिवार रविवारी. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, झेल खाली फटका फसलाय. आवाज तर बॅट मधून अप्रतिम आला होता, पण त्या आवाजाची घोषणा मात्र सरळ यश क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन नामदेवनी चांगला झेल त्या ठिकाणी घेतलाय. फलंदाज या ठिकाणी पाहत होत असताना नक्कीच पाहायला मिळेल प्रमोद पवार इज बॅक टू द डगआउट. सत्तावन्न धावा फलकावरती झाल्यात आणि इथून पुढे 13 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा उलटी गिनती चालू. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. संदेश परबचं कौतुक करावं लागेल, कारण या चेंडूमध्ये सुरुवात जशा प्रकारे झाली होती त्या प्रकारचा शेवट कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाही. या सुरुवातीला प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र जो कमबॅक आला, टप्पा पडला, मुवमेंट क्रिएट झाली, ते म्हणजे स्वप्नीलने ज्या प्रकारे चेंडू अडवला बाउंड्री लाईनला लगत, त्या प्रकारे ती मुवमेंट क्रिएट झाली आणि त्याच्यानंतर प्रेशर बिल्डअप करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. चला, मॅच अजूनही तितकी वाटते तितकी सोपी नाही आहे. मॅच ऑन झाली आहे. 7 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये संदेशच्या विरोधामध्ये हरीश काय प्रकारची स्ट्रॅटेजी वापरेल हे नक्कीच समजेल येणाऱ्या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू आहे. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. शेवटचा चेंडूवरती चढवलेला हल्ला. फुलटॉस चेंडू, चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. चेंडू झालाय फरार. धावा मिळत आहे तब्बल 4. चौकार. प्लेयर्सला विनंती असेल कृपया करून ग्राउंडच्या बाहेरून जायचंय. आतमधून कोणीही जाऊ नये, एक नम्रतेची विनंती असेल. हॅलो हॅलो हॅलो.